कागल तालुक्याचं बारामती नव भानामती इथं निर्माण केलेलं आहे 25 वर्षामध्ये। 2 तारखेला या चमत्कार होणार आहे कागल शहरामध्ये आणि 3 तारखेला तुम्ही बघाच की एकनाथ शिंदे साहेबांची इथं सत्ता येणार आहे। शिवसेनेची ताकद या निवडणुकीमध्ये दिसून येईल का? 100% दिसून येईल। आता कागल तालुक्यामध्ये आदरणीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब आणि आदरणीय सहकार महर्षी विक्रमसिंह गाडगे यांचा जो वैचारिक जे युद्ध होतं राजकीय पटलावर ते 2000 पर्यंत होतं आणि 2000 नंतर हे आदरणीय आमदार म्हणून जे हसन मुश्रीफ जे निवडून गेलेत त्यानंतर या कागल तालुक्याची वाट लागलेली आहे। कारण कागल तालुक्यामध्ये फक्त पैशाचं राजकारण, दबावाचं राजकारण, झुंडशाहीचं राजकारण, धाबा संस्कृती आणि फाउंडेशन मार्फत पैसे देऊन जेवढी कशी दारुडी होतील तेवढी ही ह्या शहरामध्ये तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। हे ठेकेदारांचं राज्य, ठेकेदारांचं जंगल राज्य असं पहिला म्हणत होते की मी आल्यानंतर हे करतो बारामती करतो, तरी ह्यांनी काय केले भानामती कागल तालुक्याचं बारामती नव भानामती इथं निर्माण केलेलं आहे 25 वर्षामध्ये। त्यामुळं इथं आता जे सामान्य जनतेला ज्यांनी हे वेठी धरायचा जो प्रयत्न केलेला आहे, कारण सामान्य जनता त्याने घरातच धरली नाही, कोण पैसेवाला, कोण गाडीवाला, कोण धमक्या, कोण मटकवाला, जुगारवाला हे यांचे कार्यकर्ते। त्यामुळं सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याला कसं अडचणीत आणायचं काम या 25 वर्षामध्ये आदरणीय इथल्या लोकप्रतिनिधींना केलेलं आहे। यंदा कुणाचा झेंडा फडकेल नगरपालिकेत? यंदा कारण ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी झाले, सत्ता बदल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे जे समाज कल्याण जे खातं होतं ते समाज कल्याण खात्यामार्फत आपल्या मागासवर्गीय समाजाला ज्या योजना आहेत त्या 100% प्रभावीपणे राबवण्याचा कार्यक्रम केला। 2004 साली ज्यावेळी जयवंतरावजी आवळे ह्या राज्याचे सामाजिक मंत्री झालेत, त्यांनी मागासवर्गीय बहुजन समाजातले जे कार्यकर्ते आहेत ते पण उद्योगपती निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी विशेष घटक योजनेमार्फत जी औद्योगिक संस्थांना जे अर्थसहाय्य देण्याचं जे काम चालू केलं होतं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं हे ज्यावेळी खातं आलं ते मुख्यमंत्री असताना, त्यामुळं या राज्यामध्ये मागासवर्गीय समाजाला जेवढे उद्योग ज्या औद्योगिक संस्था आहेत त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळं या कागल शहरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं पॅनेल भरघोस मताने निवडून येणार। नगराध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा गटाचा होणार। त्यामुळे ती किती पण एकत्र झालीत ती कुठं तर अडकली आहेत आणि कुठं तर याच्या पैशाचं राजकारण इथं चालू केलेलं आहे। त्यामुळे ह्यावेळी जनता, स्वाभिमानी जनता आणि सामान्य जनता त्यांना पुरती ओळखून आहे, आता फक्त भेटीगाठी चालू आहेत। त्यामुळे 2 तारखेला या चमत्कार होणार आहे कागल शहरामध्ये आणि 3 तारखेला तुम्ही बघाच की एकनाथ शिंदे साहेबांची इथं सत्ता येणार आहे। 2 राजकीय शत्रू म्हटलं तरी चालेल, मुश्रीफ आणि समर्जित घाटगे हे 2 एकत्र आलेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये हा रोष आहे कागलच्या जनतेमध्ये की नाही? होय, साहजिकच कागल तालुक्यामध्ये ज्यावेळी आदरणीय मंडलिक साहेबांनी आणि राजे साहेबांनी जे विचाराचं राजकारण केलं आणि ह्या दोघांनी जे द्वेषाचं राजकारण केलं, म्हणजे द्वेष राजकारण, म्हणजे कोण तिकडे जातो नका इकडे जातो त्याला अडवा, त्याला हे करा, त्याला अडचणीत आणा, हे जे या 25 वर्षामध्ये जे द्वेषाचं राजकारण जे चालू केलेलं आहे त्याला जनता कंटाळलेली आहे, सामान्य जनता कंटाळलेली आहे आणि ह्या 2 तारखेच्या मतदानामध्ये ते तुम्हाला मतदानाच्या रूपाने दिसून येणार आहे। त्यामुळं ह्या 2 तारखेला ह्या कागल शहरामध्ये ती किती पण एकत्र येऊन द्यात, कुणाचं पण भ्या दाखवून द्यात, कर्मचारी ही कुणाला भ्या दाखवत्यात, ही कर्मचाऱ्यांना भ्या दाखवतात, तुम्ही इकडे गेलो तिकडे गेलो ठेकेदारांना भ्या दाखवतात। त्यामुळे ही बाकीच्या सामान्य जनतेला भ्या दाखवू देत नाहीत। आणि बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आहे गुप्त मतदानाची, ती गुप्त मतदानाच्या रूपानं इथं ही क्रांती होणार आहे आणि कागल शहरात ही क्रांतीची सुरुवात झालेली आहे। आदरणीय संजयदादा मंडलिक आणि वीरेंद्र भैया यांनी एक चांगला या कागल शहरामध्ये एक चांगली दिशा आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचं जी भूमिका घेतलेली आहे त्याला खरोखरच ही कागलची जनता त्याला पाठबळ देणार आहे आणि 3 तारखेला ह्या चमत्कार होणार आहे। कागलमध्ये मुश्रीफ की मंडलिक? आदरणीय मंडलिक साहेबांनी जे 70च्या दशकामधून जे इथं चळवळ जी चालू केली, ज्यांना पुरोगामी मंडलिक साहेबांनी जी पुरोगामी ह्या जिल्ह्यामध्ये रुजवली, कारण त्यांच्या शिक्षण संस्थेत असेल, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये मागासवर्गीयांच्या कोटापेक्षा जास्त त्यांनी भरती केली, कारखान्यामध्ये असेल आणि ज्या केळीशी बँकेच्या भरतीमध्ये असेल, त्यांना ज्या ठिकाणी
ज्या ज्या ठिकाणी त्यांना सत्ता मिळाली तिथं बहुजन समाजाला आणि जे पिचल्यात रंजल्यात गांजल्यात त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय मंडलिक साहेबांनी केलेलं आहे. कारण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरोगामी जो विचाराचा चेहरा आदरणीय मंडलिक साहेब ह्या आपले मागासवर्गीय समाज त्यांच्याकडे बघतोय आणि ही मागासवर्गीय समाज जेणेकरून ह्या तालुक्यामध्ये मंडलिक साहेबांच्या रूपानं इथं निर्माण झालेला आहे. यांनी जे जे राजकारण जे केलं ते झुंडशाहीचं दबावाचं आणि मटकेवाल्या दारूवाल्याने धाबा संस्कृती इथं निर्माण केली आहे. त्यामुळं ह्या 2 तारखेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं धनुष्यबाण बहुमतानं निवडून येणार आहे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. जय भीम. आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय माजी खासदार प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांच्या संयोजनाखाली कागल नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री महोदय आणि समरजितराजे यांनी युती करून कागलच्या नगरीला जो मताचा अधिकार आहे तो बंद करण्याचा किंवा हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, स्वाभिमानानं आदरणीय संजयदादांनी इथं निवडणूक लावून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर करून मताचा अधिकार मिळवून दिलेला आहे. तेव्हा सर्व समाज बांधव आणि इतर सर्वच या घटकातील जे स्वाभिमानी जनता आहे याचा 100% विचार करेल आणि धनुष्यबाण या चिन्हावर मत देऊन आपला मताचा अधिकार राखेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि इथं मंडलिकांचं काय अस्तित्व आहे हे इथं सिद्ध होईल. शिवसेनेची ताकद या निवडणुकीमध्ये दिसून येईल का? 100% दिसून येईल. कारण एकनाथ शिंदे साहेब आम्ही बघितलं त्यांच्या कामाचा धडाका म्हणून तर ते इथं पुन्हा राज्यात उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि त्यांच्याच बरोबर दादाने जाण्याचा जर निर्णय घेतला तो योग्यच होता म्हणावं लागेल. कारण यामुळं काम करण्याची संधी किंबहुना इथं एकंदरीत जो शिंदे साहेबांच्याकडून विकासासाठी निधी येणार आहे तो दादांच्या माध्यमातून येणार आहे याचा जनतेने 100% विचार केलाच पाहिजे. कागलमध्ये युवकांकडून शिवसेनेला कसा पाठिंबा आहे? तसं म्हणायला गेलं तर युवकांकडून मोठा पाठिंबा आहे. प्रत्येकाच्या मनामनात शिवसेना गेलेली आहे, पोचलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा झेंडा आपण कागलावर फडकलेला पाहू शकतो. आणि आपण शिवसेनेच्या माध्यमातून युवा पिढीला एक सामाजिक प्रबोधनासाठी म्हणा किंवा शैक्षणिक ह्याच्यासाठी म्हणा आपण शिबिरे घेणार आहे. तसंच त्यांची व्यवसायासाठी किंवा कौशल्य विकास अलीकडे आपल्याकडे काय झाले, युवकांमध्ये कौशल्य विकास कमी आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय निर्माण करणे, स्वतःकडे एखादं स्किल निर्माण करणे याचा अभाव आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपण ते युवकांपर्यंत स्किलचा असेल प्रश्न असेल किंवा रोजगार असेल या संदर्भात त्यांनी प्रशिक्षण देऊन त्यांनी सबल करण्याचा प्रयत्न आपण शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे. युवकांचा पाठिंबा असेल का या नगर? 100% असणार आहे. युवकांच्या आता प्रत्येकांचं गेला तर आम्ही प्रत्येक युवक जर आम्हाला येऊन भेटून सांगायला आहे आम्हाला यावर्षी परिवर्तन पाहिजे आहे. आणि शिवसेना ही अशी आहे की सर्वांना सोबत घेऊन जाणारी एक संघटना म्हणण्यात येते.